नमस्कार. एआयमुळे आपल्या आजूबाजूला, विशेषतः सर्जनशील जगात एक मोठी क्रांती घडतीये. तर आज आपण हेच पाहणार आहोत की एखादी कल्पना सुचण्यापासून ते ती प्रत्यक्षात येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही नवीन एआय साधनं आपल्याला नेमकी कशी मदत करतात. ॲनिमेकरच्या श्रेष्ठा यांचं हे वाक्य अगदी बरोबर आहे, नाही का? आठवतंय का, पूर्वी एक व्हिडिओ बनवायला किती दिवस लागायचे, किती रात्री जागाव्या लागायच्या. पण आता तसं राहिलं नाहीये आणि याचं सगळं श्रेय जातंय एआयला. तर हे चित्र नेमकं कसं बदललंय तेच आज आपण समजून घेऊया. अहो, जुन्या आणि नव्या पद्धतीत तर जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे बघा, एकीकडे क्लिष्ट सॉफ्टवेअर, तासांतास मेहनत आणि प्रचंड खर्च, आणि आता दुसरीकडे फक्त काही सोप्या कमांड्स, काही मिनिटांचा वेळ आणि अगदी कमी खर्चात गोष्टी शक्य झाल्या आहेत. तंत्रज्ञानाचे अडथळे आता दूर झालेत आणि त्यामुळे कल्पनांना प्रत्यक्षात आणणं खूपच सोपं झालंय. चला तर मग या सर्जनशील प्रवासाला सुरुवात करूया. आपण 5 महत्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. पहिला, कल्पनेची ठिणगी. दुसरा, डिझाईनची ब्लूप्रिंट. तिसरा, निर्मितीची प्रक्रिया. चौथा, त्याला अंतिम रूप देणं. आणि पाचवा, या सगळ्यामुळे निर्माण झालेलं नवीन सर्जनशील जग. तर प्रवासाचा पहिला टप्पा आहे सर्जनशीलतेची ठिणगी. इथे आपण बघूया की जेव्हा डोकं चालत नाही तेव्हा एआय एक उत्तम ब्रेनस्टॉर्मिंग पार्टनर म्हणून कसा कामी येतो. असं खूप वेळा होतं नाही का? काहीतरी भारी करायचं असतं, पण समोर कोरं पान असतं आणि डोक्यात काहीच सुचत नाही. अशा वेळी एआय खरंच एक शक्तिशाली साधन म्हणून आपल्या मदतीला येतो. पण ऐका, एआयकडून चांगलं उत्तर हवं असेल तर त्याला प्रश्नही तसाच विचारावा लागतो. समजा तुम्हाला एखादी भेटवस्तू बनवायची आहे, तर फक्त आयडिया दे असं म्हणू नका. त्याऐवजी भेट कोणासाठी आहे, प्रसंग कोणता आहे, तुमचं कौशल्य किती आहे, वेळ किती आहे, बजेट काय आहे आणि तुमच्याकडे कोणती साधनं आहेत, ही सगळी माहिती दिली की एआय एकदम परफेक्ट आणि व्यावहारिक कल्पना सुचवतो. आणि हो, प्रत्येक कामासाठी वेगळं हत्यार असतं. तसंच काहीसं आहे हे. ChatGPT तुम्हाला एकदम हटके आणि ट्रेंडी आयडिया देईल. क्लॉड तुम्हाला वास्तववादी सूचना देईल आणि वेळेचं गणित पण अचूक मांडेल. आणि जेमिनाई तर कमाल आहे. तुमच्याकडच्या जुन्या वस्तूंचा फोटो जरी टाकला ना, तरी त्यापासून नवीन काय बनवता येईल याचा सल्ला देईल. त्यामुळे योग्य कामासाठी योग्य साधन निवडणं महत्वाचं आहे. ठीक आहे, कल्पना तर मिळाली, पण आता तिला एक नक्कर आकार द्यायचा आहे, एक रचना द्यायची आहे. इथे सुरू होतो आपला दुसरा टप्पा, ब्लूप्रिंट, जिथे एआय डिझाईनसाठी मदत करतो. आता बघा, कुठलंही डिझाईन प्रभावी बनवण्यासाठी काही मूलभूत नियम असतात. जसे की व्हिज्युअल हायरार्की, म्हणजे काय महत्वाचं आहे ते आधी दिसलं पाहिजे. किंवा रीडिंग पॅटर्न, म्हणजे लोकांची नजर कशी फिरेल याचा विचार करणं. सिमेट्री आणि कंपोजिशनमुळे डिझाईनमध्ये एक संतुलन आणि एकसंधपणा येतो. आणि डिझाईनमधलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे योग्य फॉन्ट निवडणं. एका संशोधनानुसार फॉन्टचे नाजूक, ठळक किंवा खेळकर असे 37 पेक्षा जास्त व्यक्तिनिष्ठ गुणधर्म असू शकतात. आता एवढ्या सगळ्या पर्यायांमधून नेमका कोणता फॉन्ट निवडायचा हा एक मोठा प्रश्न असतो. विचार करा, बाजारात लाखो फॉन्ट्स उपलब्ध आहेत. मग आपल्या डिझाईनसाठी तो एक परफेक्ट फॉन्ट निवडायचा तरी कसा? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. आणि इथेच एआय आपल्या मदतीला धावून येतो. तो नाजूक किंवा डेलिकेट सारख्या शब्दांना ठोस व्हिज्युअल उदाहरणांमध्ये बदलतो. म्हणजे आपल्याला नक्की काय हवंय हे लगेच कळतं आणि फॉन्ट निवडणं खूप सोपं होऊन जातं. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, म्हणजे आपल्या कल्पनांना जिवंत करण्याचा टप्पा. आपण तिसऱ्या टप्प्यात आलो आहोत, असेंब्ली. इथे आपण पाहूया की साध्या टेक्स्ट कमांड्समधून व्हिडिओ कसा तयार होतो. एआय व्हिडिओ बनवण्याचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. एक आहे ॲनिमेशन आणि दुसरा आहे लाईव्ह ॲक्शन. ॲनिमेशनमध्ये काय होतं, तर एआय तुमच्या कमांडनुसार नवीन चित्र किंवा ग्राफिक्स तयार करतो. आणि लाईव्ह ॲक्शनमध्ये तो आधीपासूनच उपलब्ध असलेल्या स्टॉक फुटेज आणि इमेजेसच्या मोठ्या लायब्ररीमधून योग्य क्लिप्स एकत्र करून व्हिडिओ बनवतो. बाजारात अशी अनेक जबरदस्त टूल्स आहेत. ॲनिमेकर एआय तर तुमच्यासाठी स्क्रिप्ट पण लिहितं आणि कॅरेक्टर ॲनिमेशन पण बनवतं. रनवेची टूल्स एकदम खऱ्या फुटेजसारखे दिसणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी ओळखले जातात. आणि स्टीव्ह एआय ते तर तुमचा कोणताही लेख किंवा ब्लॉग काही मिनिटात व्हिडिओमध्ये बदलू शकतं. व्यवसायांसाठी हे खूपच उपयुक्त आहे. चला, आपलं मूळ कंटेंट तर आता तयार आहे, पण त्याला एक प्रोफेशनल लुक देण्यासाठी काही फिनिशिंग टच देण्याची गरज आहे.
तर आपल्या चौथ्या टप्प्यात पॉलिशमध्ये आपण याच AI फिनिशिंग टूल्सबद्दल बोलूया. उदाहरणच घ्यायचं झालं तर कॅनव्हामध्ये AI व्हॉइस ओव्हर जोडणं किती सोपं झालंय माहितीये. फक्त 4 स्टेप्स आहेत. आधी प्रेझेंटेशनला व्हिडिओ बनवा, मग तुमच्या नोट्समधून व्हॉइस ओव्हर तयार करा, स्लाइड्सची वेळ जुळवून घ्या आणि शेवटी एक छानसं बॅकग्राऊंड संगीत टाकून त्याला प्रोफेशनल टच द्या. झालं काम. बरं, ऑडिओ तर झाला, पण व्हिडिओला अजून आकर्षक बनवण्यासाठी काही खास व्हिज्युअल इफेक्ट्सचं काय? ह्यासाठी पेपर ॲनिमेटरसारखी काही भन्नाट साधनं आहेत. हे काय करतं, तुमच्या कुठल्याही फोटोला ॲनिमेटेड पेपर कटआउटमध्ये बदलतं. आजकाल प्रसिद्ध असलेले पेपर अनफोल्ड इफेक्ट्स तुम्ही बनवू शकता किंवा डॉक्युमेंटरीसारख्या ट्रान्झिशनसाठी टेक्स्ट मॅच कट फीचर पण वापरू शकता. आणि हे सगळं होतं काही सेकंदात. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. इथे आपण पाहूया की या सगळ्या साधनांचा आपल्या खऱ्या आयुष्यावर आणि कामावर नेमका काय परिणाम होतोय. एक गमतीशीर गोष्ट आहे. आजच्या डिजिटल जगात आपण तंत्रज्ञानाने कितीही घेरलेलो असलो तरी खऱ्या मानवी संबंधांची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढलीय. आणि ही सगळी डिजिटल साधनं शेवटी तेच मानवी संबंध अधिक घट्ट करण्यासाठी वापरली जात आहेत. व्यवसायांमध्येही हेच ट्रेंड दिसतायत. ग्राहकांना आता अधिक वैयक्तिकृत अनुभव हवे आहेत, दर्जेदार डिझाईन हवंय आणि पर्यावरणाची काळजी घेणारे ब्रँड्स आवडतायत. आणि गंमत म्हणजे आपण पाहिलेली AI साधनं याच प्रकारचा उच्च गुणवत्तेचा कंटेंट मोठ्या प्रमाणात तयार करणं सोपं करतात. थोडक्यात सांगायचं तर AIमुळे सर्जनशीलतेचं लोकशाहीकरण होतंय. पूर्वी ज्या गोष्टींसाठी विशेष कौशल्य, खूप वेळ आणि पैसा लागायचा, ती व्यावसायिक दर्जाची निर्मिती आता अक्षरशः प्रत्येकाच्या आवाक्यात आलीय. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. जसजसा AI एक परिपूर्ण सर्जनशील साधन बनत जाईल, तसतशी मानवी कल्पनाशक्तीची नवीन भूमिका काय असेल? यावर नक्की विचार करा.